6. मोक्ष संन्यास योग. यामध्ये अर्जुनाने त्याग आणि संन्यास या दोन शब्दांच्या अर्थाच्या पाठीमागे असणारं जे रहस्य आहे, घेण्याची इच्छा व्यक्त करण्याच्या अशा महत्वपूर्ण विशेषणांच्या द्वारे वर्णन केलं. आणि मग भगवंताने अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं, काम्य कर्माचा त्याग म्हणजे संन्यास आणि नित्य नैमित्तिक जे कर्म आहे त्या नित्य नैमित्तिक सर्व कर्माचा फलत्याग म्हणजे त्याग. असं दोन प्रकारचे त्याग आणि संन्यास ह्या संबंधाची मत भगवंतानी कवयः विदुः आणि विचक्षणः प्राहुः अशा दोन शब्दांच्या द्वारे आपलं स्वतःच मत नाही सांगितलं, तर अशा प्रकारे विचक्षण आणि कवी लोक सर्व कर्माच्या काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास आणि नित्य नैमित्तिक सर्व प्रकारच्या कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग असं म्हणतात. असं भगवंताने त्याचं उत्तर दिलं. आणि म्हणून काम्य कर्माचा सर्वथैव त्याग करावा. वांतीप्रमाणे टाकून द्यावं, विषाप्रमाणे विष समजून त्यागावं. म्हणून काम्य कर्म सांडणे, काम्य कर्म टाकून देणं म्हणजे काम्य कर्माच्या विषयी असणारी कामना सोडून देणं. जसं की द्रव्याच्यामुळे भीती वाटत असेल तर द्रव्यच टाकलं की भीती नाहीशी होते. म्हणून त्या काम्य कर्माचा त्याग सांगितला. आणि मग पुढे नित्य नैमित्तिक कर्म सांगितलं. नित्य कर्मच विशिष्ट प्रसंगी जेव्हा येतं त्याला नित्य कर्म असं म्हटलं जातं. मग चंद्र सूर्य आदी ग्रहण असेल, माता पितराचे मरणांकित दिवस असतील किंवा विशिष्ट अतिथी आला असेल, त्या निमित्ताने केले जाणारे जे कर्म आहेत त्या कर्म नैमित्तिक कर्म आहे. अर्थात नित्य कर्माच्या मधूनच नैमित्तिक कर्म उदयाला येतं. हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे दृष्टांत दिले की सूर्यकांत मण्याच्या मध्ये पाझरण्याचं सामर्थ्य आहेतच, पण ज्या दिवशी सूर्याचा प्रकाश पडेल त्या दिवशी सोमकांत मणी पाझरतो. हा प्रासंगिक नैमित्तिक आहे. कमल विकासणी ही विकसित होऊ शकतात, फक्त निमित्त झालं आहे सूर्याच्या किरणांचं, त्यामुळे ती कमळ विकसित होतात. तसं नित्य कर्मच आहे, पण काही निमित्ताने आले की त्याला नैमित्तिक म्हणावं. पण त्या नित्य कर्माच्या स्वभावाच्याच ठिकाणी ही नैसर्गिकता आहे. म्हणून हे नित्य कर्म अनुष्ठेय आहेत, ते अनुष्ठान केलं पाहिजे.
पूर्वमीमांसक म्हणतात त्याप्रमाणे ह्या नित्य नैमित्तिक कर्माला फल नाही, असं कसं होईल म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या नैतित्य नैमित्तिक कर्माला सर्वांगीण फळ आहे. नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. नित्य नैमित्तिक कर्माला सर्वांगी फळ आहे, त्याला अंगच फळ आहे. तुम्ही फळ नाही असं कसं म्हणता. कोणतं फळ आहे असं सांगत असताना त्यांनी भोजनाचं उदाहरण दिलं. भोजन करत असताना दोन गोष्टी होतात. एका बाजूला भूक नाहीशी होते, दुसऱ्या बाजूला तृप्तीचा अनुभव येतो. हिनकस सोनं अग्नीत घातलं की एका बाजूला त्यातला हिणकसपणा नाहीसा होतो, तर दुसऱ्या बाजूला त्याची गुणवत्ता वाढत जाते. तसं नित्यनैमित्तिक कर्म केलं की अगोदरचेच असलेले जे काही दोष आहेत अनावधानाने झालेले, त्या दोषांची निवृत्ती होते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला अंतकरणाच्या शुद्धीद्वारे आत्मसाक्षात्काराच्या उच्च स्थितीकडे त्याची वाटचाल होते. म्हणून नित्य नैमित्तिक कर्माला तात्काळ फळ आहे. अतो फळिया मिळे सद्गतीसी. आणि एवढं मोठं प्रचंड नित्य नैमित्तिक कर्माला फळ आहे. पण काय करावं, परी तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. आता काल डॉक्टर साहेबांनी सांगितलं की याबद्दल बोललं गेलं पाहिजे. परंतु हा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले दृष्टांत सुद्धा हे एक वेगवेगळ्या शास्त्रातील ते सिद्धांत आहे. ज्ञानेश्वरी हा एकमेव ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामध्ये सगळ्या शास्त्रातले सिद्धांत आलेले आहेत. पण आता त्या शास्त्राच्या परिभाषा, त्या शास्त्रातले सगळे घटक उपघटक, त्याचे अंग उपांग माहिती नसल्यामुळे आपण त्या संबंधाने कधी कधी प्रश्न विचारतो की असं कसं. आता हा प्रश्न गायनकॉलॉजिस्ट असल्यामुळे त्यांच्या शास्त्रानुसार या संबंधाने प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. आपल्याला तो कधी होत नाही, झाला नाही, आपल्याला त्यातलं माहिती नाही. पण धर्मशास्त्र हे असं म्हणत आहेत की मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या मुलाचा त्याग करावा. आता खरं म्हणजे हा दृष्टांत आपण मुख्य भाग आपल्याला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे, तर इथे फक्त हा दृष्टांत समजून घ्यायचा आहे. सिद्धांत आपल्याला हा बघायचा आहे की त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म करताना त्या कर्माच्या फळाचा त्याग करायचा. परी तेजिजे मूळ नक्षत्री जैसे असं म्हणताना आपल्याला नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग का करावा हा सिद्धांत सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत आहे की मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेल्या मुलाचा त्याग. आता हे सगळं कर्मकांडाच्या संबंधाने, धर्मशास्त्राच्या संबंधाने तो प्रश्न तिथला आहे. त्याची मीमांसा, त्याचं विश्लेषण त्या तज्ञ मंडळींना विचारूनच करावं लागेल. पण महाभारतामध्ये असं वर्णन येतं किंवा आणखीही ग्रंथामध्ये पाहायला भेटतं की मूळ नक्षत्रावरती आलेला मुलगा एकतर आई वडिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरतो, नाहीतर त्याच्या संपूर्ण कुलाचा ध्वंस करण्यासाठी तरी तो कारणीभूत होत असतो. तोच एकदा समाप्त झाला की मग
आई वडील आणि पुढची कुल परंपरा ही सुरक्षित राहते. एकनाथ महाराज जन्म हा मूळ नक्षत्रावर झाला. लहान असताना त्यांचे आई वडील गेले. किंवा विदुराने धृतराष्ट्राला सांगितलं होतं की हा तुझा मुलगा दुर्योधन अशा प्रतिकूल आणि अपशकुन घडणाऱ्या प्रसंगी जन्माला आला आहे. त्यामुळे हा कुलघातक ठरू शकेल भविष्यात. आपलं कुल सुरक्षित ठेवायचं असेल तर याला तुम्ही आता संपवून टाका. तसं केलं गेलं नाही आणि म्हणून पुढे संपूर्ण महाभारतामध्ये यादव कुलाचा विध्वंस झाला. असो हा तो त्यातला भाग आहे. आपल्याला इथे ज्ञानेश्वरी समजून घेत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला तो दृष्टांत आहे. परी तेजिजे मूळ नक्षत्री जैसे. आता मग या संबंधाचं आधुनिक सायन्स त्यातलं डॉक्टर साहेबांचं काय म्हणणं आहे त्याने ते नंतर पहा. फक्त आपलं एवढंच आहे की नित्य नैमित्तिक कर्माच्या फलाची अपेक्षा करू नये. ज्याप्रमाणे वसंत ऋतू आल्यानंतर झाडांना नवीन पालवी फुलं फळं येतात, पण त्या कशाचीही अपेक्षा वसंत ऋतू करत नाही. मग हात न लाविता माधवी सोडून गेली. त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्म हे टाळू नये. म्हणून माऊली म्हणतात तैसी नोलांडिता कर्मरेखा. की त्या नित्यनैमित्तिक कर्माची रेखा ओलांडू नये. मग काय करावं? चित्त दीजे नित्य नैमित्तिका. नित्य नैमित्तिक कर्म करण्यासाठी चित्त दिलं पाहिजे, म्हणजे मन लावून ते कर्म केलं पाहिजे. आहे नित्य नैमित्तिक कर्माची रेखा ओलांडता कामा नये. पण हे सगळं करत असताना पथ्य सांगितलं आहे. पाठी फळा की जे आशेखा वांताची वाणी. आशेखा पाठी आशेखा फळा वांताची वाणी किजे. वांत पदार्थाचा जसा त्याग केला जातो तसा या नित्य नैमित्तिक मन लावून केलेल्या कर्माच्या फळाचा त्याग करावा. याप्रमाणे या कर्मफळा त्यागाते त्यागो म्हणती पै जाणते एवं त्याग संन्यास तुते परिसविली. म्हणून अर्जुना तुला त्याग आणि संन्यास या संबंधाचा विचार करत असताना नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणावं आणि काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणावं. याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोन्ही गोष्टी तुला सांगितल्या. अभ्यासांगाने ती गोष्ट पुन्हा पुन्हा येते, ही लक्षात राहावी म्हणून. की पहिल्यांदा आपण पाहूया, की काल पण पाहिलं होतं की ह्या जगामध्ये प्रत्येक कर्माला फळ आहे. स्वतः कर्म जड आहे. जड कर्म फळ देऊ शकत नाही. आणि जड कर्म असल्यामुळे स्वतःही ते कर्म कर्म होऊ शकत नाही. त्या कर्माला कर्त्याची गरज आहे. म्हणजे चेतन व्यक्ती जेव्हा विशिष्ट प्रकारची क्रिया करतो तेव्हा त्याला कर्म असं म्हणतात. आणि ते कर्म स्वतः जड असल्यामुळे ते फळ देऊ शकत नाही. मग त्या घडलेल्या कर्माचा फळाचा साक्षी हा परमात्मा आहे. आणि परमात्मा हा कर्म फलदाता आहे असं म्हटलं. प्रत्येक कर्माच्या फलाचा दाता
हा परमात्मा आहे आणि प्रत्येक कर्माचा निर्माता हा जीव आहे. कर्माची विभागणी इतकी स्पष्ट आहे की कर्माच्या निर्मितीचा जर करता जीव असेल तर जीवाचा अधिकार फक्त कर्म करण्याचाच आहे. कर्माला निश्चित फळ आहे. ते फळ कसं, किती, कोठे आणि किती पद्धतीने द्यायचं आहे याचा निर्णय करण्यासाठी काल डॉक्टर साहेबांनी निर्देश केला की पुढे 18व्या अध्यायामध्ये अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक्विदम विविधाष्ट पृथक चष्टा दैवम चैवात्र पंचमम असे कर्मफलासाठी 5 कारण सांगितले. तो भाग आपण नंतर पाहणार आहोत. परंतु तूर्त कर्मफलदाता जर ईश्वर असेल तर जीवाने फक्त कर्माचा अधिकार असताना कर्माचा फल माझ्या म्हणण्याप्रमाणे भेटलं पाहिजे असा आग्रह धरू नये. कर्म अवश्य करा, नित्यनैमित्तिक करा, पण त्या कर्माच्या फलाची फलदाता ईश्वर असल्यामुळे त्याला फळ देऊ द्या, तुम्ही त्या फलाचा आग्रह धरू नका. असा हा नित्यनैमित्तिक कर्माच्या बद्दलचा सिद्धांत सांग. आणि संन्यास घेतल्यानंतर त्याने काम्य कर्माचा त्याग करावा. या कर्मफळ त्यागा ते त्यागो म्हणजे पै जाणते संन्यासू जे संभवे ते काम्य कर्म न पावे. संन्यास घेतला की काम्य कर्माचा त्यागच करायचा, विशिष्ट कामनेने प्रेरित होऊन कर्म करायचं नाही. आणि शास्त्राने सांगितलंय की निषिद्ध कर्म तर करायचंच नाही. म्हणजे प्रोहिबिटेड ऍक्शन हा नित्यनैमित्तिक कर्म करणारा असो किंवा संन्यासी असो, संन्याशांनी सुद्धा निषिद्ध कर्म करायचं नाही आणि काम्य कर्म करायचं आहे. निषिद्ध कर्म हे सगळ्यांना त्याज्य आहे. म्हणून निषिद्ध तव स्वभावे निषेधे केली. निषिद्ध कर्म हे स्वभावे निषिद्ध मानल्यामुळे त्याचा त्याग केला गेला आणि काम्य कर्माचा संन्याशाने त्याग करायचा. याप्रमाणे एकदा की त्या कर्माच्या फळाचा त्याग झाला की मग बाकीच्या गोष्टीची निरर्थकता, बाकीच्या गोष्टींचा त्याग हा आपोआपच होतो. ज्याप्रमाणे एखाद्याचं शिर धडा वेगळं केलं की मग शिरच जर गेलं तर धड आपोआपच खाली पडत, त्याला काही अर्थ राहत नाही. त्याप्रमाणे कर्माच्या फळाच्या त्यागाचं शिर एकदा उडवलं की मग त्या कर्माच्या निमित्ताने निर्माण होणारी जी बंधकता, बाधकता जी आहे ती आपोआप नष्ट होते. हा काल दृष्टांत आपण पाहिला. आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागी नसे. नित्याधिक कर्माच्या फळाचा जर त्याग केला तर कसं होतं, शिर लोटलिया जैसे अंग, शिर लोटलिया जैसे एरांग. शिर बाजूला गेलं की ही तर अंग जसं हे निश्चेष्ट होऊन पडतं, तसं कर्माच्या फळाचा त्याग केला की कर्म हे निश्चेष्ट होऊन पडतं, ते बाधकता निर्माण करू शकत नाही. आणि अशा प्रकारे ते कर्माची भूमिका एकदा पार पडत गेली, कर्म त्याचं संपून जातं अशा पद्धतीने. आणि मग एकदा की ज्ञान झालं की त्याला कोणतं कर्तव्य शिल्लक राहत नाही. जसं प्रत्येक कर्माचं फळ आहे की त्याला अंतःकरण शुद्धीच्या द्वारे ज्ञान आणि ज्ञानानंतर मोक्ष प्राप्ती. ते झालं की बाकीचे कर्म अगदी निरर्थक पडतात. ज्याप्रमाणे ज्वारी, बाजरी, गहू इत्यादी पीक आपण जर पाहिलं तर त्याला एकदा की फळ आलं, कणीस आलं की वर परिपक्व झालं की खाली वाळत असत. तसं एकदा की या निष्काम कर्माच्या द्वारे
अंतःकरण शुद्धीच्या द्वारे आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचला की मग त्याला सगळ्या कर्माची जबाबदारी हळूहळू हळूहळू बंद पडते. एकदा की तृप्ती झाली की भोजन घेण्याची जो वेग आहे तो मंदावतो आणि पूर्ण तृप्ती झाली की मनुष्य घास घेत नाही. तृप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी. त्याप्रमाणे एकदा की मोक्ष प्राप्त झाला की त्याला कोणतंच कर्तव्य शिल्लक नाही. स्वरूप प्राप्ती झाली की कोणतंच शिल्लक राहत नाही. मग सस्य फळ पाकात जैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान गिवसीत अपैसे. मग सस्य फळ फाकात म्हणून त्या सस्य धान्याचं पिकाचं उदाहरण दिलं. त्याप्रमाणे तैसे निमालिया कर्म जात. त्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे कर्म निवृत्त होतात आणि मग आत्मज्ञान अपैसे गिवसित अशा व्यक्तीला आत्मज्ञान स्वतःहून शोधत येतं. ऐसिया निगुती दोन्ही याप्रमाणे निगुतीने अगदी तंतोतंत शास्त्राने सांगितलेल्या त्या पद्धतीने जर कर्म केलं गेलं तर त्याग संन्यास अनुष्ठानी मग त्याग आणि संन्यास दोन्ही कर्माचं अनुष्ठान घडतं. पडले गा आत्मज्ञानी बांधती पाठू आणि मग त्यांना आत्मज्ञानी पडले गा. मग ते आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या ठिकाणी ते निश्चित प्राप्त होतात. त्यामध्ये किंचितही संशय नाही. किंबहुना आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा आणि प्राप्तीला ते जणू काही पट्टाभिषिक्तच झालेले आहे की काय. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्तीचा जणू काही त्यांना अधिकार प्राप्त झाला आहे. ना तरी हे निगुती चुके. पण आता जी पद्धत सांगितली आहे, निर्दिष्ट केलेली जी युक्ती सांगितली आहे ती जर चुकली तर म्हणजे काय. काम्य कर्माचा त्याग सांगितला असताना काम्य कर्माचा त्याग केला नाही आणि नित्य नैमित्तिक कर्म करायला आवश्यक सांगितले असताना ती कर्म केली नाही किंवा कर्म करूनही त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फलापेक्षेचा त्याग सांगितला आहे तो केला नाही तर मग म्हणायचं त्या कर्माची जी युक्ती पद्धत आहे ती चुकली. ना तरी ही निवृत्ती चुके मग त्यागो किजे हत तुके. आणि मग ती युक्ती चुकली. मग कोणीही आपल्या कल्पनेप्रमाणे अनुमान करून सांगायला लागलं की मी कर्माचा त्याग केला किंवा कर्माचा त्याग होत नाही असं म्हणून जर कोणी बोलत राहिला तर त्या कर्माच्या मध्ये तो अनेक पद्धतीने गुंतत जातो, सापडत जातो, तो त्यामध्ये गुंतला जातो. तै त्याग न ते तै त्याग न तेजे अधिके गोबीच पडे. आणि म्हणून त्या कर्माची निगुती चुकली, पद्धत चुकली. मग त्यागो की जे हातातुके. मग हातातुके आपल्या आपल्या पद्धतीने मी कर्माचा त्याग केला असं कोणी म्हणत असेल तर तो त्याग होऊ शकत नाही. तै त्याग न ते तै त्या तै तै काही न ते जे अधिके. मग त्यांच्याकडनं कोणताही त्याग होत नाही. ना काम्य कर्माचा त्याग होत नाही, काम्य कर्माच्या फळाचा त्याग होत. आणि अमुक धक्क्या मी म्हणेल त्या पद्धतीने त्याग केला असं कोणी म्हणत असेल तर त्या कर्माच्या गुंतड्यामध्ये तो व्यक्ती अधिकच सापडत असतो. अधिके गोवीची पडे. अधिक त्या कर्माच्या मध्ये तो सापडला जातो. म्हणून कर्माची निगुती ही चुकू नये, पद्धत चुकू नये. अशा पद्धतीने पुन्हा मेडिकल सायन्सचं उदाहरण. जे औषधी व्याधी अनोळख ते घेतलिया परते विक. म्हणजे व्याधी अनोळख आहे, कोणत्या प्रकारचा रोग झाला आहे हे माहिती नाही.
पण घरामध्ये औषधं भरपूर पडलेले आहे. मग घ्या कोणतं तरी. शेवटी औषधच घ्यायचं आहे ना रोग झाल्यानंतर. पण कोणता रोग झाला आहे आणि कोणत्या रोगावरती कोणते औषध घ्यायला पाहिजे, म्हणजे अगोदर रोगाचं निदान झालं नाही, व्याधी अनोळख, म्हणजे डायग्नोसाइज झालं नाही. डायग्नोज जे व्हायला पाहिजे ते झालं नाही. आणि त्यामुळे जे औषध घेतल्या परते विक, रोगाचं नेमकं निदान झालं नाही आणि औषधं आहे आपल्याकडे म्हणते घेतली, तर जे औषध ते घेतली या परते विख, ते पुन्हा कदाचित त्याचं विषच होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय व्याधी झाली ही कळायला पाहिजे. आणि त्यानंतर ह्या व्याधीवरती कोणतं औषध आहे, कोणत्या कंपनीचं आहे, ते कसं घ्यायचं, याचंही ज्ञान डॉक्टरांच्या कडनं करून घेतलं पाहिजे. आणि मग ते औषध जे आहे ते जगण्याला सहाय्य होत. नाहीतर औषध घेतल्या परते विक, औषध घेतलं की ते विष सारखंच आहे. म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. रोगाची चिकित्सा होणं आवश्यक आहे आणि त्यानंतर डॉक्टरकडनं याला रामबाण औषध कोणतं हेही जर घेतलं तर रोग बरा होऊ शकतो. अन्यथा औषधानेच रोग मरू शकतो. असंही कधी काळी घडलाही असेल. अच्छा. का अन्न न मानिता भूक मारीन काय. भूक लागली आहे पण अन्न न मानिता, इतकी भूक लागली, इतकी भूक लागली आहे, अन्न समोर आहे, मला खायचं नाही, मला खायचं नाही, मला खायचं नाही. म्हणून भूक लागलं असतानाही कोणी जर अन्नाचा सेवन करत नाही, अन्नाचा त्याग करत असेल, अन्नाचा तिरस्कार करत असेल, अन्न टाकून देत असेल, तर ती भूकच काय होते, त्या माणसाला मारणारी. भूक काय न मारी, मग भूक त्या माणसाला मारत नाही का. का अन्न न मानिता, अन्नाला जर मानलं नाही, म्हणजे अन्नाला स्वीकारलं नाही भूक लागली असतानाही, मग काय करतात. भूक काय ना मारी, भूक त्या व्यक्तीला मारत नाही का, म्हणजे भुकेनेच तो मनुष्य मरत नाही का. म्हणजे पहिल्यांदा हे कळायला पाहिजे की हे कर्म नित्य कर्म आहे का नैमित्तिक कर्म. जर ते कर्म काम्य कर्म असेल आणि निषिद्ध कर्म असेल, तर काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म ह्या दोन्ही कर्माचा त्याग करावा. आणि नित्य नैमित्तिक कर्म असेल तर नित्य नैमित्तिक कर्माचं फल ईश्वर देणार आहेत. आपण फक्त ते पूर्णपणे निगुतीने मन लावून ते करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. आणि मग त्या कर्माचं फळ विशिष्ट पद्धतीने प्राप्त होईल. म्हणून त्याज्य जे नव्हे तेथ त्यागा ते न सुवावे. जे कर्म त्याज्य नव्हे, जे कोणतं कर्म त्याज्य नाही, नित्य कर्म त्याज्य नाही, नैमित्तिक कर्म त्याज्य नाही, आणि ते तर त्यागाते न सुहावे. मग ते कर्म जर त्याज्य नाही ना, मग त्याग करण्याकरता, ते कर्माचा त्याग करण्याकरता आपण प्रवृत्त होऊ नये. प्रवृत्त होऊ नये, कारण का, ते त्याज्य नाही. म्हणजे काय, अनुष्ठनीय, अनुष्ठेय आहे, करणीय आहे. अनुष्ठेय आणि करणीय कर्माचा त्याग करू नये. आणि त्याज्या लागी लोभापर नो. आणि जे कर्म त्याज्य आहे, कसं काय सोडायचं. नाही नाही, ते तर करायलाच पाहिजे. अरे पण ते त्याज्य कर्म आहे ना, मग ते टाकायलाच पाहिजे. आणि जे करणीय कर्म आहे ना, ते करायलाच पाहिजे. आणि म्हणून असं जे कर्माचं रहस्य आहे, चुकलिया त्यागाचे वेझे. आणि हे करत असतानाच
महत्वाची भूमिका आहे. म्हणून त्याग करण्याचे जे युक्तिपूर्ण जे वर्म आहे, ते वर्म जर चुकलं तर त्यागाचे वेझे चुकलिया. त्यागाचं वर्म चुकलं आहे. काय वर्म आहे आता सांगितलं ना. जे अनुष्ठेय कर्म आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे, त्याचा त्याग करता कामा. आणि जे त्याज्य कर्म आहे त्याचा त्यागच केला पाहिजे, त्याचं अनुष्ठान घडलं नाही पाहिजे. हे जे वर्म आहे त्यागाचं, त्यागाचे वेझे चुकलिया. पण त्यागाचं वर्म जर चुकलं, त्याज्य कर्माचं अनुष्ठान केलं, काम्य कर्माचा त्याग केला नाही, नित्य नैमित्तिक कर्म केलं पण त्याची अपेक्षा ठेवली, तर काय झालं, हे त्यागाचं वर्म चुकलं. म्हणून केलिया सर्व त्यागही, मग सर्व त्यागो केला होय ओझे. मग अशा वेळेस सर्व त्याग केला म्हणजे कोणता, नित्यकर्माचाही त्याग केला, नित्य नैमित्तिक कर्माचाही त्याग केला, सगळ्या कर्माचा त्याग केला. त्या त्यागाचंही एक प्रकारचं ओझ होतं. मग केला सर्व त्यागही होय ओझे. याप्रमाणे वर्म चुकलं असताना, कर्माचा त्याग केला असताना, ते त्यागाचेही मनुष्याला एक प्रकारचे ओझे होते, म्हणजे तो कर्मबंधात सापडतो. अच्छा, हे सगळं झालं. 3 वाक्य सांगितलं ना यामध्ये. त्यागाचे वेझे चुकलिया, त्यागाचं वर्म चुकलं. आणि अशा वेळेला कर्माचा त्याग जरी केला तरी ते कर्माचं ओझ डोक्यावरती होतं. म्हणून वीतराग, ज्यांच्या अंतःकरणामधल्या राग, आसक्ती निघून गेली आहे, असे जे वीतराग आहे म्हणजे वैराग्य संपन्न. काय वैराग्य संपन्न आहेत? न देखती सर्वत्र तुझे वीतरागते. आणि म्हणून जे वैराग्य संपन्न झालेले महापुरुष आहे ते केव्हाही त्याज्य गोष्टीचं, निषिद्ध गोष्टीचं आचरण करण्याकडे वळत नाही, पाहत नाही. म्हणून न देखती सर्वत्र वीतराग, सर्वत्र दुजे न देखती. दुसऱ्या गोष्टीला पाहत नाही, म्हणजे निषिद्ध कर्माला पाहत नाही, काम्य कर्मालाही. काही ठिकाणी दुजे शब्दाच्या ऐवजी पाठभेद आहे, झुंजे. जे सर्वत्र झुंजे ते वीतराग. जे सर्वत्र झुंजत असतात, म्हणजे योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, या नित्य अनित्याचा पृथक्करणाच्या बद्दल ते सतत कार्यरत असतात, प्रयत्नरत असतात. म्हणून ते न देखती, ते ह्या कर्माच्या फळाकडे लक्ष देत नाही, पण कर्मफल मात्र प्रयत्नपूर्वक करतात. हा सगळा इथपर्यंतचा विचार झाला. आता त्याज्यम दोष वदित्ते के कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यम तिच्या परे. भगवंत पुन्हा दुसऱ्या काही विद्वानांचंच मत सांगतात आतापर्यंत बरं का. हे सगळं जे चाललेलं आहे ते भगवंताने नाही सांगितलं. भगवंताने आपलं मत सांगण्याच्या अगोदर पंडित लोक काय सांगतात, कवी लोक सांगतात, किंवा आता दुसरे ही मनीषिणा चे अपरे हे दुसरे असे म्हणून उल्लेख केला आहे. म्हणजे भगवंतानी सुद्धा आपलं मत सांगण्याच्या अगोदर इतर या कर्माच्या संबंधाने कोण कोण काय काय बोलत आहे त्याचा उल्लेख
कधी मनीषिणा या शब्दाने सांगितला, तर कधी कवया पद्धतीने सांगितला. इथे मनीषिणा म्हणजेच मनावरती ज्यांचं नियंत्रण आहे, अशी जी मनीषिणा आहे, मनुष्य आहे, ते काय म्हणतात पहा. एके मनीषिणा, एके मनीषिणा, काही विद्वान असं म्हणतात, दोषवत कर्म, दोषांनी युक्त असलेलं कर्म काय करावं, त्याज्य टाकावे. दोषवत कर्म त्याज्य, दोषवत कर्मम, दोषवत कर्म त्याज्यम. दोषयुक्त कर्म जे आहेत त्याचा त्याग केला पाहिजे. इति प्राहुः, एके मनीषिणा इति प्राहुः, असे काही विद्वान लोक म्हणतात. काय म्हणतात, दोषवत कर्मम, दोषवत कर्म त्याज्य, दोषवत कर्म जे आहे त्याचा त्याग. काही विद्वान म्हणतात असं नाही हो, यज्ञ दान तप कर्म हे आहे, ह्या कर्माचा कधीही त्याग करू नये. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम इति प्राहुः अपरे. अपरे मनीषिणा, दुसरे काही विद्वान लोक जे आहेत ते म्हणतात, यज्ञ दान तप कर्म हे टाकू नये, अवश्य केले पाहिजे. पण पहिले म्हणतात, अहो कोणतंही कर्म करा त्यामध्ये काही ना काहीतरी दोष असतोच. जे सगळे कर्मचे दोषवत आहेत म्हणून सगळं कर्म टाकून द्या. त्याज्यम दोषवदित ते के कर्म प्राहुर मनीषिणा, काही म्हणतात तसं नाही. जरी दोष असले तरी एवढे कर्म टाकू नये. काय, यज्ञ दान तप कर्म, यज्ञ तप दान आणि कर्म यांचा त्याग करू नये. दोन मत सांगितली. म्हणजे ह्या श्लोकात दोन मत सांगितले. मागच्या श्लोकामध्ये सुद्धा विचक्षणा आणि कवयाहा, इथे दोघांची दोन मत सांगितली. म्हणजे आतापर्यंत चार विचारवंतांची मत ज्ञानेश्वर भगवंतांनी सांगितले. भगवंतांनी अजून स्वतःचं मत सांगायला सुरुवात केलेली नाही, ते 5व्या श्लोकात सांग. अच्छा, मग पुढे आता हे जे पहिलं मत आहे, दोषवत कर्माचा त्याग केला पाहिजे. तिसरं मत सांगतात नाही, यज्ञ दान तप आणि कर्म हे कर्माचा त्याग करू नये, न त्याज्यम, मग हे कर्म केले पाहिजे. यावरती ज्ञानेश्वर महाराज भाष्य करतात. पहा, एका फळाभिलाष नटके ते कर्माते म्हणती बंधके, जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. या जगामध्ये असे काही लोक, ह्या लोकांची संख्या ही खूप असेल, खूप संख्येने लोक आहेत असं बोलतात आहे. काय बोलतात, फळाभिलाषा न ठके, कोणतंही कर्म करताना कर्माची अभिलाषा न सोडता त्यांना कर्मच करता येत नाही. असे किती आहे, 99% लोक असतील. फळाभिलाष न ठके म्हणजे फलाची अभिलाषा न सोडता त्यांना कर्माचा प्रारंभच करता येत. पहिल्यांदा कर्माची अभिलाषा, मग कर्माला प्रारंभ.
पण मगाशी म्हणालो आहे, प्रत्येक कर्म फळ देणार आहे. असं म्हणताना कर्म स्वतः जड असल्यामुळे ते फळ देत नाही, तर त्या कर्माचं फळ ईश्वर देतो. कारण ईश्वर कर्म फलदाता आहे आणि जीव कर्माचा कर्ता आहे. कर्त्या जीवाने फक्त कर्म प्रामाणिकपणाने कर्म करावं आणि ईश्वराला समर्पित करावं. ईश्वर त्या कर्माचं फळ त्या कर्त्याला कर्माची सगळी भूमिका निरीक्षण करून मग त्याला ते कर्माचं फळ देतो. आपण कर्म करावं याचं फळ काय द्यायचं त्याला, ते सगळं ईश्वरावरती सोडून द्या. तर मनुष्य कर्माचा कर्ताही तोच बनतो आणि कर्माचा फलाचा भोक्ताही तोच बनतो. किंबहुना कर्माच्या फलाच्या भोक्तृत्वाचा अभिमान अगोदर धारण करतो, मग कर्म करण्याला प्रारंभ करतो आणि मग त्याचा आग्रह असतो, मी हे कर्म केलं, ह्या कर्माचं फळ असंच भेटलं. असा आग्रह धरल्याशिवाय कोणाला कर्माला प्रारंभ करता येत नसेल, तर ज्ञानेश्वर महाराज त्याचं मत सांगतात. एका फळाभिलाषा न ठके, फळाची अभिलाषा न सोडता, काय न सोडता कर्माला प्रारंभ करता येत नाही. ते लोक काय म्हणतात, ते कर्मा ते म्हणती बंधके. अहो तुम्ही कर्माचे करते आहात, कर्माचे फलदाता ईश्वर आहे, पण तुम्हीच ठरवलं की मी हे कर्म केलं आणि ह्या कर्माचं फळ मला असं भेटलंय, तसं कर्माचं फळ नाही भेटलं, की लोक मग त्या कर्माला बंधक म्हणतात, बाधक म्हणतात. ते कर्माच्या ठिकाणी काय निर्माण झाला आहे, दोष निर्माण झाला, त्या ठिकाणी दोष असतातच. पण त्याचं वर्मच चुकत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज कर्माची अभिलाषा न सोडता कर्माला प्रारंभ करता येत नसेल असे लोक काय करतात, मग कर्मा ते बंधके म्हणती. त्या कर्म हे बंधकच आहे. कर्मामध्ये अनेक प्रकारचे दोष आहे असे जे लोक म्हणतात, ते कशाप्रमाणे, जैसे आपण नग्न. कोणी एखादा व्यक्ती स्वतःहूनच अंगावरचे सगळे कपडे काढले आणि लोकांमध्ये चालायला लागले, मग लोक म्हणणारच ना, काय माणूस आहे हा मूर्ख, काय माणूस आहे हा मूर्ख. जैसे आपण नग्न आणि भांडके जगाते म्हणे, जग काय भांडखोर आहे म्हणतात. मी माझं माझं चाललो तरी लोक मला बोलतात, अरे पण तू कपडे घालून चाल ना. तू जर असा मोकळा चालला तर मग लोक नाव ठेवणारच आहे. तू कर्म करताना कर्माचं सगळं फलदातृत्व ईश्वराकडे ठेवणार, तू आपल्याकडे घेतलं की त्यात असे दोष लागणार आहे. त्याकरता उदाहरण दुसरं पाहू का, जिव्हा लंपट रोगिया अन्ये दुषी धनंजया, अंगा न रुसी कोडिया मासिया कोपी. जिव्हा लंपट रोगिया, लंपट शब्दाचा अर्थ आहे अधीन. कशाचं लंपट आहे, जिव्हा लंपट. जिव्हा जिव्हेचा लंपट आहे, जिव्हेच्या अधीन आहे. तो काय करतो, जिव्हा लंपट असणं हा एक प्रकारचा रोगच आहे. कोणता रोग आहे म्हणजे जिव्हा लंपट रोग, हा नेहमी जिव्हेच्या अधीन झालेला रोग. मग याला कोणत्याही प्रकारचं अन्न समोर ठेवलं, तो काय म्हणणार, अन्ने दूषी. मग असा व्यक्ती अन्नाला दूषण ठेवतो, अन्नाला नावं ठेवतो. कालची चव इथे नाहीच, तिथली चव इथे नाही.
त्यात आणखीही टाकलेलं असतं तर चव अनेक आली असते. म्हणूनच अन्नाला काही ना काहीतरी दोष देत असतो. ऐका, दुसरा अर्थ, जिव्हा लंपट. जिव्हेच्या अधीन झालेले लोक खा 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 इतके खातात, इतके खातात, आणि मग रोग होतो. आणि रोग झाला की मग डॉक्टर म्हणतात हे खाऊ नको, ते खाऊ नको. मग पुन्हा ते नावं ठेवतात, हे खायचंच नाही मला, हे खायचंच नाही. पुन्हा अन्नाला दोष देतात. तिसरा, जिव्हा लंपट झालेल्या मनुष्याला तो रोगी बनतो आणि त्या रोगाच्या मुळे जिभेला चव राहत नाही. आणि जिभेला चव नसल्यामुळे आजारी पडतो. जिव्हा लंपट त्याच्यामुळे आजारी पडतो. आजारी पडला की मग जिभेला चव राहत नाही. मग त्याला किती खायला दिलं तरी अन्नाला दोषच ठेवतो. गोड लागत, टेस्ट लागत. हे जेवढे कारण जिव्हा लंपट रोगी यासाठी आहेत ना, तेवढे कारण कर्म लंपटासाठी आहे. मी हे कर्म केलं, असं फळ भेटायला. काम्य कर्म तर केलं नाही, करायला नाही पाहिजे, पण काम्य कर्म केलं. निषिद्ध कर्म करायला नको पाहिजे तरी निषिद्ध कर्म. नित्यनिमित्त कर्म करायला पाहिजे, पण फळभोग सोडून करायला पाहिजे तर फलभोग धरून केलं. त्या म्हणायचं कर्म लंपट आहे. जिव्हा लंपट रोगिया अन्य दूषित धनंजय, हे धनंजया जिव्हा लंपट रोगिया. जिव्हेच्या अधीन झालेला लंपट झालेला रोगी मनुष्य अन्नाला दोष देतो. दोन तीनही अर्थ सांगितले. किंवा अंग न रुसे कोडिया मासिया कोपे. अंगान रुसे, एखाद्या माणसाला महारोगी झालाय, जिकडे तिकडे हाताला जखमा झालाय, म्हणून आपण गत कर्मामध्ये केलेलं पाप रोगाच्या रूपाने आलं, म्हणून आपल्याला दोष न देता तो काय करतो, मासिया कोपे, काय माशा आहेत सारख्या अंगावर बसतात, काय माशा आहेत सारख्या अंगावर बसतात. अरे बाबा, रोग झाला आहे, अंगावरती माशा बसणारच ना. माशांना रागवून काय उपयोग आहे. आपण रोगावरती काहीतरी इलाज केला पाहिजे, त्याला त्याला रागवणं आवश्यक आहे ना. तैसे फळ काम दुर्बळ, म्हणती कर्मची किडाळ, मग निर्णय देती केवळ त्याजावे ऐसा. म्हणून जे फळ काम दुर्बळ, कर्म केल्यानंतर त्या कर्माच्या फळाची अंतःकरणामध्ये असणारी कामना टाकण्यासाठी समर्थ असायला पाहिजे, परंतु हा दुर्बळ आहे. दुर्बळ म्हणजे बळ नाही. कशाचं बळ नाही. कर्म केलं आहे, परंतु कर्माच्या फळाच्या कामना टाकून देण्याचं बळ याच्यामध्ये नाही. तैसे फळ काम दुर्बळ, ते काय म्हणते, कर्मची कडाळ. कर्माच्या म्हणजे दोष आहे. कर्मामध्ये काही ना काहीतरी दोष आहे म्हटले. मी करतो, मी जे कर्म केलं त्याप्रमाणे फळ भेटत नाही. मग काय करतात, मग निर्णयो देती केवळ त्याजावे ऐसा. मग असे लोक म्हणतात, मग काय करतात ते, निर्णयो देती, निर्णय देतात. काय देतात निर्णय, कर्मची त्याजावे ऐसा निर्णयो देती. इथे त्याजावे ना, केवळ त्याजावे, पण काय, कर्मची केवळ त्याजावे ऐसा निर्णयो देती. ही कर्मच दोषयुक्त आहे, म्हणून कोणतंच कर्म करू नये, कर्मच टाकून द्या. म्हणून काही लोक म्हणतात, त्याजम दोष वेदते के कर्म पराहू मनीषिणः. पण काही म्हणतात नाही नाही,
यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमितीच्या परे. अर्थात दुसऱ्या श्लोकाचा उत्तरार्ध आणि त्यावरती असलेल्या मनोवरांच्या ओव्या याचं चिंतन, कालाची वेळेची मर्यादा लक्षात घेता उद्या आपण करूया. तूर्त थांब. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर. आदरणीय गुरुवर्य गेठे महाराजांनी 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग याच्यामध्ये दुसरा श्लोकाचं अंतिम भाग आणि तिसऱ्या श्लोकाची सुरुवात अशा काही 15 ते 20 ओव्यांचं चिंतन आणि मागचा काही आढावा आज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने नित्य नैमित्तिक कर्म आणि काम्य कर्म किंवा नित्य नैमित्तिक कर्म आणि ह्या सगळ्या कर्मांचा त्याग कसा करायचा किंवा नित्य नैमित्तिक कर्माच्या फळाचा त्याग करायचा आणि काम्य कर्माच्या फळाचा त्याग करायचा आणि काम्य कर्म करूच नये आणि निषिद्ध कर्म जे आहेत ते अजिबात करू नयेत. अशी वर्गवारी न करता काही लोक चुकून जर उलट करत असेल तर मग ते कर्माचा जो सिद्धांत आहे तर तोच चुकीचा केला जातो आणि चुकीचा केला की मग त्याचं फळ उलट मिळतं. हा एक भाग आजच्या याच्यातून आपल्याला समजला. आणि मग दृष्टांत दिलेला असताना जसं परिपक्व खालून हिरवगार असलेलं मक्याचं किंवा बाजरीचं ताट पूर्ण फळ वरचं जे आहे किंवा कणीस जे आहे ते मॅच्युअर झाल्यानंतर दाणे परिपक्व झाल्यानंतर आपोआप खालून वाळायला लागतं. तशा पद्धतीने ही सगळी कर्म म्हणजे काम्य कर्म शास्त्र निषिद्ध कर्म आपण जे नाही केले ते आणि फलत्यागाने नित्य नैमित्तिक कर्म नष्ट झाल्यानंतर आत्मज्ञान साधकाला शोधतच येतं. हा काल सिद्धांत रूपी ओवी आपण काल पाहिली होती. आणि आज त्याच्यानंतरचं जे आहे जे औषध व्याधी अनवळक ते घेतले परते विक ही जे महाराजांनी ओवी सांगितले की निदान न करता औषध घेणं हे चुकच आहे. मग त्याचं फळ तुम्हाला मिळणार जे की आजार तुमचा अजून बळावेल. किंवा एखाद्याला भूक लागली पण त्याने ते अन्न भूक म्हणून न खाता जर अन्नच खाल्लं नाही तर शेवटी तो मरणालाच प्राप्त होईल. ही दोन्ही उदाहरणं देऊन माऊली हेच सांगतायत की जे करायला पाहिजे ते करायलाच पाहिजे. आम्हाला तर इतका मेडिसिनच्या बाबतीतला अनुभव येतो की लोक वर्षानुवर्ष घरात काहीतरी मागे काहीतरी सर्दी खोकला झालेला असतो 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी किंवा घरातल्या कोणाला तरी दुसऱ्याला झालेला असतो आणि मग तीच औषधं फोटो काढून पाठवतात. डॉक्टर हे घेऊ का ते घेऊ का. आता ते नुसतं फोटोवर त्याचं नाव येतं पण त्या औषधाची एक्सपायरी कधी आहे त्याचं डोस मात्रा काय आहे ते कोणाला दिलेली आहे तुम्हाला दिली का अजून कोणाला दिली आहे. तर हे सगळं कॉम्बिनेशन लक्षात न घेता फक्त औषध वाया जाऊ नये म्हणून ते लोक घेतात किंवा कधी कधी डायरेक्ट घेतात आणि मग आम्हाला सांगतात डॉक्टर त्याचा काही फरकच पडला नाही वगैरे. तर बऱ्याच वेळेला त्या औषधांची एक्सपायरी डेट झालेली असते त्याचा डोस कमी जास्त झालेला असतो किंवा ते औषधच त्याला योग्य नसतं. म्हणजे झाले ताप आणि औषध घेतलंय दुसरंच काहीतरी. तर अशा पण गोष्टी चा अनुभव येत असतो. तर ह्या 2 उदाहरणातून फक्त सांगायचे की जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नाही करायला पाहिजे ते करतात त्याच्यामुळे फळ उलट मिळणार. आणि दुसरं सांगितलंय की म्हणून अन्नासारखा पदार्थ त्यागाला योग्य नाही त्याचा त्याग करण्यामध्ये प्रवृत्ती होऊ नये. म्हणजे जे करायचं नाहीये निषिद्ध कर्म नाही करायचं तर ते नाहीच करायला पाहिजे. पण जर निषिद्ध कर्म तुम्ही केलं तर मग त्याचं फळ तुम्हाला उलट मिळणार आहे. किंवा नित्य नैमित्तिक कर्म आहे त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही पण ते जर फळ अपेक्षा धरून तुम्ही केलं तर त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे. हा एक भाग सांगितला. आणि मग शेवटी वितराग जो आहे न देखती सर्वत्र दुजे किंवा झुंजे वितराग ते. तर याच्याविषयी माऊली सांगतात की जे विरक्त लोक आहेत जे पूर्णपणे विरक्त म्हणजे त्या ह्याच्यातून दूर गेलेले आहे त्यांची नित्य आणि अनित्याच्या बाबतीत त्यांचं डेफिनेशन पक्की असते. तर मग झुंजत असतात. कुठं झुंजत असतात न देखती सर्वत्र झुंजे. प्रत्येक कर्माच्या ठिकाणी ते झुंजत असतात मनातली मनात. काय झुंजत असतात हे नित्य आहे की अनित्य आहे हे करणीय आहे की अकरणीय आहे हे शास्त्र संबंधित आहे का शास्त्र निषेधार्थ आहे. तर हा जो झुंज त्यांच्या मनामध्ये असते ती सारखी चालू असते. आणि मग हे चांगलं केल्यामुळे ते फल त्यागा वाचून त्यांचा पक्का निश्चित असतो की फळ हे त्यागायचंच आहे. ते कुठलंही कर्म असू द्या त्याच्यामुळे त्या फलत्यागा वाचून दुसरे कोणतेही त्यागाचे वर्म ते पाहत नाहीत. असे जे विरक्त महात्मे आहेत यांचं एक मत आहे. आणि त्याच्या पुढचा जो श्लोक आहे
त्याज्य दोष वदित्तिके कर्म प्राहुर मनीनिशना यज्ञ दान तप कर्म न त्याज्यमिती चापरे. या तिसऱ्या श्लोकामध्ये मनीषिना म्हणजे मनावर नियंत्रण असणारे, त्याच्या अगोदरचे कवी असलेले किंवा विचक्षण असलेले, ही सगळी जी लोक आहेत, सगळ्या लोकांचं मत भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतायत की या पद्धतीने पण लोक त्याग आणि संन्यासाचा विचार करतायत. बाकीच्यांचेच मत आधी सगळं सांगतायत. काही लोक म्हणतात यज्ञ दान आणि तप ही कर्म टाळू नये, म्हणजे हे कधीच त्यागू नये, ही करायलाच पाहिजेत. आणि काही लोक म्हणतात की कर्मात दोष काही ना काहीतरी असतो म्हणून सगळीच कर्म त्यागावेत. तर याची 2 उदाहरणं इथं माऊलीने दिलेली आहे. आपण स्वतः नग्न म्हणून चालायचं आणि लोकांना नावं ठेवायची, एक कॉमन एक्झाम्पल आहे. आपण नग्न चालायचं म्हणजे काय, जगाच्या वेगळी कर्म करायची, जगाच्या वेगळ्या दिशेने चालायचे आणि लोक म्हणायला लागले मग म्हणायचं नाही नाही जगत चुकलेले, जगत चुकले. तसं फळाची इच्छा आवरता येत नाही आणि मग फळाची इच्छा आवरता येत नाही आणि मग म्हणायचं की कर्म बंधनात टाकतात, बंधनात टाकतात. हे दोन्ही समर्पक गोष्टी आहेत. आपण चुकायचं आणि नावं दुसऱ्याला द्यायची नाव. म्हणून ते इथं म्हणतात की तुम्ही वर्म नाही जाणलं कर्माचं आणि चुकीचं कर्म करायला लागलं की मग म्हणायचं कर्म बंधनात टाकतात. कर्माचं वर्म जाणलं पाहिजे. त्यासाठी खाली जिव्हा लंपटचं एक उदाहरण दिलंय की जी चविष्ट माणसं असतात, ज्यांना खाण्याचे सतत प्रेम असतं, ते प्रत्येक अन्नामध्ये दोष शोधत असतात. आणि अंगा नरुसे कोडिया म्हणजे अंगात काही रोग आला किंवा तुमच्या अंगावरती काही कोड आले किंवा अजून काही जंतू संसर्ग झाला तर त्याच्यावर माशा बसतात. मग त्या स्वतःच्या अंगावर स्वतःचे निरोगी शरीर त्याला दोष देण्यापेक्षा त्या माशावरतीच ते राग काढतात. असं अशा 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जिव्हा लंपटचा सगळ्यांनाच अनुभव आहे. माझा आलेला आत्ताच 5 मिनिटापूर्वी आलेला अनुभव सांगतो की 6 वाजता मी जेवण करून गेलो, थोडीशी तिखट भाजी होती. त्याच्यानंतर आता मला संपूर्ण प्रवचनभर मी सारखा असं छातीला हात लावतोय की बाबा अरे ऍसिडिटी झाली. याचा अर्थ काय, मी दोष कोणाला देणार, अरे भाजी तिखट होती. भाजी तिखट होती नाहीये, भाजी तिखट असू किंवा नसू, ती खायची की नाही, ती जर जास्त तिखट असेल तर नाही खायला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हे जिव्हा लंपट शब्द जो आहे तो आपल्यालाही लागू पडतो. म्हणजे खाणं हे सुद्धा कर्मच आहे आणि त्या कर्मामुळे जर त्रास झाला तर मग त्या कर्माची पद्धत चुकीची नाहीये. कर्म चुकीचं नाहीये, खाणं काय चुकीचं नाहीये, काय खाल्लं हे चुकीचं आहे. तैसे फळ काम दुर्बळ. फळ काम म्हणजे फळाची इच्छा न आवरणारा जो पुरुष असतो, तर त्याला असमर्थ असणारा जो पुरुष असतो त्याला फळ काम दुर्बळ म्हटलेलं आहे. आणि जो दुर्बळ पुरुष आहे मग तो कर्मालाच म्हणती कर्मची किडा, म्हणजे कर्मातच दोष काढतो, कर्मच दोषी आहे, कर्मच टाकाऊ आहे, त्याला त्याज्य केलं पाहिजे असं म्हणतो. मग निर्णय देतो केवळ त्याच्या वेळेला. मग ते म्हणतात अरे अरे नाही नाही, कर्म आहे ना फारच आपल्याला बंधनाला टाकणारे आहेत, त्यामुळे हे सगळे कर्मच टाकून द्यावे. असे विविध पैलू कर्माचे, नित्य नैमित्तिक कर्म असेल त्याच्याबद्दल त्याग आणि संन्यास हा भाव असेल, हे थोडं क्लिष्ट वाटेल, परंतु सरळ सरळ व्यवस्थित समजून घेतलं तर मग आपल्याला त्याच्यातली शब्दांची आणि अर्थाची उकल होत जाईल. आणि मग आपण आपल्या कर्म कशा करायचे त्याच्याबद्दल चांगलं जागरूक राहून झुंज देत राहून कर्म करूया. धन्यवाद. राम.